Good morning, student. Standard 8 subject mathematics, parallel lines and काय सांगितले त्या ठिकाणी transversal. In previous video, we have to solve some example based on the properties of the corresponding angles, properties of the interior angles, properties of the alternate angles, in which we have to see that corresponding angles are congruent. Then सांगितलं होतं alternate angles are काय सांगितलं होतं congruent. आणि इंटिरियर अँगल्स आर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सप्लिमेंट. परत आपण एक पॉईंट त्या ठिकाणी सांगू शकतोय. इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट सांगितलं त्या ठिकाणी टू कोप्लॅनर काय सांगितलं त्या ठिकाणी लाईन्स आणि पेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रंट असेल देन द टू लाईन्स आर काय असणार आहे त्या ठिकाणी किंवा देन द लाईन्स आर काय असणार आहे त्या ठिकाणी पॅरलल असतील. अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रंट असतील देन द लाईन्स इज काय असणार त्या ठिकाणी पॅरलल येणार आहे. आणि इंटेरियर अँगल इज काय असेल सप्लिमेंटरी असेल देन द लाईन्स आर काय येणार त्या ठिकाणी पॅरलल येणार. Today we have to see next point, that is to draw a line parallel to the काय सांगितलं त्या ठिकाणी given line. म्हणजे आपल्याला जी दिलेली एक रेषा आहे आणि त्या दिलेल्या रेषेला आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी पॅरलल लाईन त्या ठिकाणी ड्रॉ करायची. आता इथं टू मेथड्स आपण बघितल्या. फर्स्ट मेथड हिअर वी हॅव टू टेकन. पहिली मेथड काय सांगितल्या तर इथं कन्स्ट्रक्शन आपल्याला फर्स्ट घ्यायचं आहे. टू ड्रॉ काय करणार आहे त्या ठिकाणी लाईन पॅरलल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन लाईन थ्रू अ पॉईंट आउटसाइड द गिवन लाईन युजिंग सेट स्क्वेअर मेथड सांगितली. म्हणजे आम्ही काय करणार आहे एक आपल्याला दिलेली रेषा असणार आहे त्या दिलेल्या रेषेच्या आउटसाइडला एक पॉईंट असणार आहे आणि त्या पॉईंट पी मधून आपण काय केलेले गिवन दिलेली जी रेषा आहे त्या दिलेल्या रेषेला आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स ड्रॉ करायचं. कशाच्या साहाय्यानं तर आपल्या कंपासमध्ये असणारा जो सेट स्क्वेअर आहे त्या सेट स्क्वेअरच्या मदतीनं आपण दिलेल्या रेषेला आउटसाइड बिंदूमधून त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स काय करणार आहे ड्रॉ करणार आहे. आता कशा पद्धतीनं तर आपण एक त्या ठिकाणी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. एक्झाम्पल काय घेतले तर ड्रॉ लाईन एल घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला लाईन एल घ्यायचं आहे. टेक अ पॉईंट काय घेतलं त्या ठिकाणी बी घेतलं आउटसाइड काय सांगितलं त्या ठिकाणी लाईन म्हणजे लाईन एल आहे त्या लाईन एलच्या आउटसाइडला आम्ही पॉईंट कुठला घेणार आहे त्या ठिकाणी बी घेणार आणि थ्रू अ पॉईंट बी त्या पॉईंट बी मधून ड्रॉ लाईन पॅरलल टू द लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी आणि त्या पॉईंट बी मधून आपण लाईन एलला पॅरलल अशी असणारी लाईन काय करणार आहे त्या पॉईंट बी मधून काढणार आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे फर्स्ट वी हॅव टू टेकन ड्रॉ लाईन काय करणार त्या ठिकाणी म्हणजे सुरुवातीला आम्हाला काय करून घेतलं पाहिजे एक लाईन एल जी आहे ती लाईन एल आपण काय केली त्या ठिकाणी ड्रॉ करू. दिस इज द लाईन काय लिहू आपण त्या ठिकाणी केली. फर्स्ट आम्ही काय केलं ड्रॉ लाईन एल घेतली. परत काय सांगितलंय टेक अ पॉईंट बी आउटसाइड द काय सांगितलं लाईन कुठेही आपण या ठिकाणी पॉईंट आउटसाइडला घेऊ शकतो. हा पॉईंट बी हा आउटसाइड द लाईन काय घेतला त्या ठिकाणी एल घेतला. आता परत काय करायचं आहे आपल्याला दोन त्या ठिकाणी सेट स्क्वेअर घ्यायचे. स्क्वेअर घेतलेला आहे तो पॉईंट बीचा आहे म्हणजे वन ए जे आहे ती काय करायचे त्या सेट स्क्वेअरला आपण या ठिकाणी असं सेट करायचं. हा एक पद्धतीने घेतला आणि दुसरा जो सेट स्क्वेअर आहे तो सेट स्क्वेअर काय करायचं आपल्याला हा पॉईंट बी जो आहे त्या पॉईंट बी पर्यंत काय करायचं असं सरकवत नाही या पद्धतीने आणि जिथं जाऊन पोचलाय तिथं असाच इथे लावायचं. म्हणजे काय झालं हा पहिला पॉईंट बी आपण घेतला इथं आपला पॉईंट बीला हा पहिला सेट स्क्वेअर आला आणि दुसरा सेट स्क्वेअर असं काय केलं आपण इथून खालून ज्या आहे ह्या लाईन पासून आपण काय केलं अशा पद्धतीनं रेस करत नेलो ओढत नेला आणि हा पॉईंट बी जवळ आल्यानंतर आम्ही काय करणार आहे वी हॅव टू ड्रॉ काय करणार आहे त्या ठिकाणी लाईन म्हणजे दिस इज अ डॉटेड लाईन आपण इथे घेतली. म्हणजे काय केलं आपण बाय युझिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी सेट स्क्वेअर मेथड ॲट द पॉईंट बी जो पॉईंट काय घेतला आहे आउटसाईडला आहे लाईन एलच्या आणि त्याच्यामधून काय करणे ही पॅरलल लाईन्स आपण या ठिकाणी काय केलेली ड्रॉ केलेली आहे. म्हणजे दिस लाईन नाव आपण घेऊया त्याला एफ. दिस लाईन एफ आपण कशामधून काढलो पॉईंट आउटसाईड द काय घेतला होता त्या ठिकाणी बी घेतला. हा बी पॉईंट नंबर पास होणारे आपण काय काढली लाईन एफ काढली आणि काय सांगितले दिस लाईन एफ विच इज पॅरलल टू द लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी एफ सांगितलं. म्हणजे प्रोसिजर काय केली पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी लाईन एल ड्रॉ करून घेतली. पॉईंट बी काय केला त्या ठिकाणी आउटसाईडला घेतला. सेट स्क्वेअर ट्रायंगलमधला एक काय केला त्या ठिकाणी हा पॉईंट बीला असा लावून ठेवला. जेथे ह्या सेट स्क्वेअरची एक एज जी आहे ती एक एज त्या पॉईंट बीला ठेवली. दुसरा सेट स्क्वेअर आपण घेतला अशा पद्धतीने हा लाईन एल जो आहे त्या लाईन एल पासून काय करायचं असं वर सरकवत न्यायचं. कुठंपर्यंत न्यायचा त्या पॉईंट बी पर्यंत न्यायचा आणि ह्या पॉईंट बी पर्यंत नेल्यानंतर इथं आपण काय केलं त्या ठिकाणी पट्टी सॉरी पेन्सिलच्या साईन आपण इथं काय केलं त्या ठिकाणी मार्क काढलेली आहे. म्हणजे आम्ही काय काढलं पॉईंट आउटसाईडला जो आहे
ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिवन लाईन थ्रू काय सांगितलं त्या ठिकाणी पॉईंट आउटसाइड द गिवन लाईन युजिंग काय केलं त्या ठिकाणी सेट स्क्वेअर मेथडनं आपण अशा पद्धतीने काय केले लाईन एलला पॅरलल लाईन एम काय केली त्या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे मेथड. मग अशी मेथड कुठली घेतली होती त्या ठिकाणी सेट स्क्वेअर मेथड घेतली. आता आपण मेथड सेकंड हेच एक्झाम्पल घेऊया. ड्रॉ लाईन एल टेक अ पॉईंट काय घेतला बी घेतला बरोबर आहे. आउटसाइड तर काय घेतलं त्या ठिकाणी लाईन थ्रू द पॉईंट बी आपण घेणार आहे. आता त्या ठिकाणी थ्रू पॉईंट बी आपण जो घेतलेला आहे त्या पद्धतीने आता अजून एक आपण इन्स्ट्रक्शन करूया कन्स्ट्रक्शन करूया. इथं आपण काय करूया फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ काय करूया त्या ठिकाणी लाईन ही पहिल्यांदा मी काय केली लाईन घ्यायची. आता काय घ्यायचं आहे टेक अ पॉईंट पी जो आहे किंवा टेक अ पॉईंट पी काय घेतला त्या ठिकाणी बी आउटसाईड काय घेतला त्या ठिकाणी लाईन. आता आउटसाईड जर लाईनला घेतल्यानंतर आम्ही पुढची स्टेप काय करणार आहे तर टेकन पॉईंट काय घेणार आहे त्या ठिकाणी ए हिअर वी हॅव टेकन पॉईंट ए टेक द प्रोट्रॅक्टर घेतला आणि मेकिंग अँगल काय करायचं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर दिस वन जर काय झालं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आणि ॲट दिस पॉईंट वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर. मीन्स काय सांगितलं आपण या ठिकाणी जो आम्ही घेतलेला आहे इथं काय सांगणार सेगमेंट ए बी जो आहे सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर कशावर आहे त्या ठिकाणी ऑनलाईन काय सांगितलं त्या ठिकाणी एल ऑनलाईन काय घेतला एल. परत आपण काय घेतलं सिमिलरली वी हॅव टू टेक अनदर पॉईंट दिली या ठिकाणी बी पॉईंट ऑन द लाईन काय घेतला त्या ठिकाणी एल लाईन एलवर काय घ्यायचा अनदर पॉईंट बी घेतला. परत काय करायचं देन वी हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर घेतलं. देन वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर म्हणजे लंब घ्यायचा. आणि ॲट दिस पॉईंट वी ऑल्सो काय करणार त्या ठिकाणी ड्रॉ दिस लाईन. आणि इथं काय घ्यायचं आहे एक पॉईंट आपण घेतला. आता पॉईंट एम बी जो आहे त्यालाच आपण काय घ्यायचं या ठिकाणी पॉईंट क्यू घेतला इथं आपण घेतला. दिस पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी क्यू घेतला. म्हणजे आम्ही काय सांगितलं इथं परत काय सांगणार सेगमेंट क्यू बी परपेंडिक्युलर कशावर आहे त्या ठिकाणी लाईन एलवर आहे घेतलं. आणि मग ह्या पॉईंट बी आणि क्यू मधनं पास होणारे आपण काय केली त्या ठिकाणी लाईन काढली. त्या लाईनला नाव आपण काय दिलं त्या ठिकाणी एम दिलं. म्हणजे आम्ही काय सांगणार दिस लाईन एम पॅरलल टू द लाईन काय म्हटलं त्या ठिकाणी एल. पुन्हा मी पॅरलल कसं आलं तर आपण हे डिस्टन्स या ठिकाणी मेजर करू शकतो. कशा पद्धतीनं तर आपण हे कन्सिडर असं घेतलं तर चालतं. हे डिस्टन्स मोजणार हे डिस्टन्स ए बी जे आहे ते केवढा इतकं असणार आहे तर हे जेवढं बी क्यू डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स कुठलं पाहिजे आमचं त्या ठिकाणी ए बी डिस्टन्स. म्हणजे आम्ही काय सांगितलं लेंथ ए बी विच इज इक्वल टू लेंथ काय येणार आहे त्या ठिकाणी बी. म्हणजे आमचं ए बी जे डिस्टन्स जेवढं आहे ए बी डिस्टन्स जेवढं आहे ते दिसते आपल्याला तेवढंच डिस्टन्स कुठलं असणार आहे त्या ठिकाणी बी क्यू डिस्टन्स. ए बी डिस्टन्स आणि बी क्यू डिस्टन्स कसं आलं इक्वल आलं. आणि म्हणून काय सांगणार आहे दिस लाईन एम पासिंग थ्रू द पॉईंट बी आणि क्यू जे आहे पॅरलल टू द लाईन काय सांगणार आहे त्या ठिकाणी एल सांगणार. म्हणजे ह्या प्रोसिजर मेथडमध्ये काय केलं लाईन एल घेतली आपण लाईन एलच्या आउटसाईडला पॉईंट बी घेतला. त्या पॉईंट बीला आम्ही काय करणार आहे ऑन द लाईन एल वी हॅव टू ड्रॉ काय करणार आहे परपेंडिक्युलर. तो परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी वी हॅव टेकन द पॉईंट काय घेतला ए ऑन द काय घेतला त्या ठिकाणी लाईन एल घेतला. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणून आम्ही इथं काय दिलं सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर लाईन काय सांगितलं एल सांगितलं. परत काय घेतलं वी हॅव टेकन अनदर पॉईंट घेतला बी घेतला ऑन द लाईन काय घेतला त्या ठिकाणी एल. ॲट दिस पॉईंट वी ऑल्सो काय केलं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि वी हॅव टू टेकन द पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी क्यू घेतला. आणि मग आम्ही काय सांगणार सेगमेंट क्यू बी परपेंडिक्युलर लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी एल सांगितलं. देन काय केलं वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी लाईन विच इज पासिंग थ्रू द पॉईंट बी आणि काय सांगितलं त्या ठिकाणी क्यू बी आणि क्यू मधून पास होणारी लाईन एम आपण काढली. आणि मग आम्हाला सीन काय दिसलं की जेवढं डिस्टन्स ए बी आहे तेवढंच डिस्टन्स काय आहे क्यू बी आहे. म्हणजे ए बी डिस्टन्स काय लेंथ ए बी विच इज इक्वल टू काय आला लेंथ बी क्यू आला. आणि म्हणून काय सांगितलं दिस लाईन एम
पॅरलल टू द लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी येस. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन हिअर वी हॅव टू टेकन कन्स्ट्रक्शन सेकंड, दॅट इज टू ड्रॉ पॅरलल लाईन टू अ गिवन लाईन ॲट अ काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन डिस्टन्स. आपल्याला काय करायचे आहे, जी लाईन आपल्याला दिलेली आहे त्या लाईनपासून किती डिस्टन्सवर एखादा बिंदू आपल्याला दिला जाईल, तर किती डिस्टन्सवर असेल त्या डिस्टन्सवर पासून आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी दुसरी लाईन जी आहे ती पॅरलल लाईन काय करायची त्या ठिकाणी ड्रॉन करायची. कशा पद्धतीनं, तर हिअर वी हॅव टू टेकन काय घेतलं त्या ठिकाणी वन एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं, ड्रॉ लाईन पॅरलल टू लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी ॲट अ डिस्टन्स काय सांगितलं त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर. म्हणजे आम्हाला काय करायचं त्या ठिकाणी लाईन पासून त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर डिस्टन्सवर असणारे काय करायचे त्या ठिकाणी पॅरलल लाईन त्या एलला काय करायचे ड्रॉ करायचे. देअरफॉर फर्स्ट हिअर वी हॅव टू टेकन काय करणार त्या ठिकाणी टेकन अ लाईन या, म्हणजे आम्ही इथं काय केली फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ लाईन काय केली त्या ठिकाणी हिअर वी हॅव टू ड्रॉ लाईन काय केलं त्या ठिकाणी ऑन दिस लाईन वी हॅव टू टेकन काय करायचे त्या ठिकाणी 2 पॉईंट्स घेतले. दिस इज द फर्स्ट पॉईंट घेतला, नाव दिलं पी, अनदर पॉईंट काय घेतलं त्या ठिकाणी पी आणि क्यू. बी द पॉईंट्स विच आर टेकन ऑन द काय घेतलं त्या ठिकाणी लाईन इयर, म्हणजे लाईन इयरवर काय केलं पी आणि क्यू बिंदू आपण घेतलेले आहे. आता ॲट दिस पॉईंट म्हणजे कोणता पॉईंट आपण घेतला, ॲट द पॉईंट पी आणि ॲट द पॉईंट क्यू वी हॅव टू ड्रॉ काय करणार आहे त्या ठिकाणी परपेंडिक्युलर. आता इथं आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे, म्हणजे आपण पॉईंट पीवर ठेवला, इथं परपेंडिक्युलर इथं आपण घेतला हा 90 डिग्री म्हणजे आमचा परपेंडिक्युलर लंब. सिमिलरली ॲट द पॉईंट क्यू ऑल्सो वी हॅव टू ड्रॉ द काय करणार आहे त्या ठिकाणी परपेंडिक्युलर, म्हणजे पॉईंट क्यूला पण आपण काय करूया त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ. म्हणजे काय केलं ॲट द पॉईंट पी अँड ॲट द पॉईंट क्यू वी हॅव टू ड्रॉ काय करायचं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर. वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर. ॲट द पॉईंट काय केलं त्या ठिकाणी पी अँड काय केलं त्या ठिकाणी क्यू, म्हणजे पॉईंट पी आणि क्यूच्या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर ड्रॉ. आता किती डिस्टन्स घ्यायचं आहे 3 सेंटीमीटर घ्यायचं आहे. ॲट अ डिस्टन्स काय सांगितलं 3 सेंटीमीटर, म्हणजे आपण काय करूया 3 सेंटीमीटर डिस्टन्स इथं आपल्या रुलरमध्ये घेऊया किंवा मीटर स्केलच्या साह्याने घेऊया कंपास. वी हॅव टू टेकन अ डिस्टन्स काय घेतलं 3 सेंटीमीटर घेतलं. म्हणजे काय करायचं स्टील पॉईंट टेकन ऑन द पॉईंट काय करायचं त्या ठिकाणी पी वर ठेवायचा आणि वी हॅव टू ड्रॉ द काय करायचं या ठिकाणी आर्क टू दॅट ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी दिस परपेंडिक्युलर. ते सेम डिस्टन्स त्या ठिकाणी स्टील पॉईंट टेकन ऑन द पॉईंट काय घ्यायचं त्या ठिकाणी क्यू आणि आम्ही काय करणार मेक आर्क या ठिकाणी. दीज 2 पॉईंट्स आम्हाला मिळाले, म्हणजे इथं आर्क काय घेतले हे डिस्टन्स किती होणार आहे त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर होणार. हे डिस्टन्स सुद्धा किती होणार आहे त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर. आणि ह्या पॉईंटला आपण नाव देऊया, त्याला नाव देऊया त्या ठिकाणी ए, दिस पॉईंट काय घेऊया त्या ठिकाणी बी, आणि मग ए आणि बी पॉईंट्समधून पास होणारे आम्ही काय करणार आहे त्या ठिकाणी लाईन काढणार. A line which is passing through the sky घेतलं त्या ठिकाणी 2 points. This is another line. Here we have to draw केली, म्हणजे this line M which is parallel to the line काय केलं त्या ठिकाणी here, म्हणजे किती डिस्टन्सवर आहे त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर डिस्टन्सवर त्या ठिकाणी तो पॉईंट असणार आहे. म्हणजे ती रेषा जी आहे ती लाईन हिअर पासून किती डिस्टन्सवर आहे त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. म्हणजे आम्ही पहिल्यांदा प्रोसिजर काय केली, फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ द लाईन काय केलं त्या ठिकाणी एल घेतलं, टेक अ पॉईंट काय घेतला पी अँड क्यू ऑन द लाईन काय घेतला त्या ठिकाणी एल घेतला. देन वी हॅव काय केलं त्या ठिकाणी ड्रॉ परपेंडिक्युलर ॲट द पॉईंट पी टू द पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी क्यू, म्हणजे पॉईंट पी आणि क्यूला आपण काय केले परपेंडिक्युलर ड्रॉ या ठिकाणी केले. देन काय घेतलं त्या ठिकाणी टेक अ 3 सेंटीमीटर डिस्टन्स इन काय घेतलं त्या ठिकाणी कंपास घेतलं आणि स्टील पॉईंट आपण एकदा पॉईंट पी वर ठेवला आणि ह्या परपेंडिक्युलर लाईनवर एक आर्क 3 सेंटीमीटरची काढली, ते सेम डिस्टन्स 3 सेंटीमीटर स्टील पॉईंट क्यू वर घेतला आणि परत हा जी आपण परपेंडिक्युलर काढला त्याच्यावर एक आर्क काढला आणि ह्या 2 पॉईंट्समधनं त्या पॉईंटला आपण नाव दिलं, एका पॉईंटला ए दिलं दुसऱ्या पॉईंटला बी दिलं आणि ॲट दीज 2 पॉईंट्स वी आर पासिंग द लाईन वी हॅव काय केलं त्या ठिकाणी ड्रॉ केली. आणि म्हणून आम्ही काय सांगितलं लाईन एम विच इज पॅरलल टू द लाईन काय घेतलं त्या ठिकाणी एल आणि दिस लाईन एम विच इज ॲट अ डिस्टन्स 3 सेंटीमीटर
फ्रॉम दॅट ऑफ द लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी एल, म्हणजे लाईन एल पासून लाईन एमचं अंतर हे किती आहे त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर, म्हणजे लाईन एल आणि एम मधलं डिस्टन्स हे किती झालं त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर झालेलं आहे. बाय युझिंग दिस टू कन्स्ट्रक्शन वी हॅव टू सॉल्व काय करणार आहे त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.3 आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टू टेक ड्रॉ लाईन काय सांगितलं एम, टेक अ पॉइंट पी, आउटसाइड काय सांगितलं त्या ठिकाणी लाईन, थ्रू पॉइंट पी ड्रॉ लाईन पॅरलल टू द लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी एम. मग तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता, सेट स्क्वेअर मेथड यूज करू शकता किंवा परपेंडिक्युलर आपण त्या ठिकाणी काय करू शकता त्या ठिकाणी लाईन काढू शकतो. आता परपेंडिक्युलरची घ्या किंवा तुम्ही सेट स्क्वेअरची घ्या, आपण हा सेट स्क्वेअरच्या मेथडनं काढू. फर्स्ट आम्ही काय करणार त्या ठिकाणी ड्रॉ लाईन आपण घेतली, म्हणजे दिस इज आपण काय घेतलं त्या ठिकाणी लाईन घेतली, ती लाईन कोणती दिली आम्हाला त्या ठिकाणी लाईन आहे. फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ लाईन काय घेतलं त्या ठिकाणी टेक अ पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी पी, आउटसाइड द काय घेतला त्या ठिकाणी लाईन, आउटसाइड द लाईन आपण त्या ठिकाणी पॉईंट पी घेतलेला आहे. आता काय करायचंय एक सेट स्क्वेअर आहे तो लाईन एम वर ठेवायचा आहे आणि त्याची एक एज जी आहे ती कुणाला पाहिजे त्या ठिकाणी टच झालेली, हा पॉईंट पी ला त्या ठिकाणी टच झालेली असेल पाहिजे. दुसरा सेट स्क्वेअर आपण घ्यायचा आहे आणि तो दुसरा सेट स्क्वेअर अशा पद्धतीने काय करायचंय हा इथं ठेवणार आपण त्या लाईन यावर इथं, आणि हा असाच काय करायचं त्या ठिकाणी हळूहळू आपण असं वर वाढवत घ्यायचं. कुठंपर्यंत येणार तर तुमच्या पॉईंट पी पर्यंत येणार, म्हणजे हा पॉईंट पी पर्यंत तुमचा गेला ह्या ठिकाणी पॉईंट पी, आणि हा पॉईंट पी मधनं वी हॅव टू ड्रॉ काय करायचं त्या ठिकाणी लाईन ड्रॉ करायची. म्हणजे अशा पद्धतीची ही ड्रॉ लाईन आम्ही काय करणार आहे त्या ठिकाणी आउटसाईड लाईन, आणि मग आपण बाय युझिंग काय करायचं त्या ठिकाणी मीटर्स जे आहे त्यासाठी आम्ही काय केली ही लाईन या ठिकाणी ड्रॉ केली. आणि या लाईनला नाव कळली आपण एल, म्हणजे आम्ही काय सांगितलं दिस लाईन एल पॅरलल टू द लाईन काय घेतलं त्या ठिकाणी एम, आउटसाइड पॉईंट कोणता आहे त्या ठिकाणी हा पॉईंट पी आपण घेतलेला आउटसाइड द लाईन एमच्या, आणि अशा पद्धतीने आम्ही काय केलं त्या ठिकाणी लाईन एल त्या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. सेकंड एक्झाम्पल ड्रॉ लाईन एम, टेक अ पॉईंट टी, आउटसाइड द लाईन थ्रू पॉईंट टी ड्रॉ लाईन पॅरलल टू लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी एम. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा काय केली पाहिजे लाईन एल ड्रॉ करायला पाहिजे. आपण कन्स्ट्रक्शन आपण बघूया. हिअर वी हॅव टू ड्रॉ लाईन एम जो आहे लाईन एम काय केली फर्स्ट आपण ड्रॉ केली, टेक अ पॉईंट पी घेतलेला आहे, सॉरी टेक अ पॉईंट काय घेतलं त्या ठिकाणी पी, आउटसाइड द काय घेतला त्या ठिकाणी लाईन. आता आउटसाइड द लाईन घेतला तर आम्ही काय करणार आहे ही जी लाईन एम आहे याच्यावर आपण काय करणार आहे पॉईंट्स त्या ठिकाणी घेणार, तो पॉईंट आपण घेऊया ॲट दिस पॉईंट वी हॅव टू टेकन द पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी, आणि मग इथं आम्ही काय केलं वी हॅव टू ड्रॉ काय करणार त्या ठिकाणी परपेंडिक्युलर. दिस इज काय केलं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर. अनदर पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी आपण इथं बी घेऊ, हा पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी बी, बरोबर. ऑन द लाईन काय घेतला त्या ठिकाणी एम, परत काय करायचं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. दिस इज काय केलं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ, हा परपेंडिक्युलर ड्रॉ बरोबर. आणि मग तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण नाव देऊया हा एस पॉईंट दिलेला आहे आणि टी आणि एस म्हणून. टी आणि पास सॉरी टी आणि एस म्हणून पास होणारी ही आपण काय काढली त्या ठिकाणी लाईन ड्रॉ, त्या लाईनला आपण नाव दिलं त्या ठिकाणी एन, म्हणजे दिस लाईन एन पॅरलल टू द पॉईंट काय झालं त्या ठिकाणी एम झाले कळते. म्हणजे लाईन एम ड्रॉ केली त्याच्यावर दोन पॉईंट्स आपण घेतले ए आणि बी, ए मधून पहिल्यांदा हा काय केला त्या ठिकाणी
80 परपेंडिक्युलर केलं म्हणजे आम्ही काय सांगणार लेंथ 80 परपेंडिक्युलर कुठला आहे लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी एम लेंथ काय सांगितलं त्या ठिकाणी बी एस परपेंडिक्युलर लाईन काय घेतलं त्या ठिकाणी एम मग आम्ही काय घेणार डिस्टन्स मेजर करणार हे डिस्टन्स म्हणजे कुठलं डिस्टन्स 80 आणि हे डिस्टन्स काय घेतलं एस बी लेंथ 80 which is equal to 3.5 centimeter length bs which is equal to 3.5 centimeter means काय सांगणार length 80 which is equal to length काय घेतलं त्या ठिकाणी bs आणि म्हणून this line here is parallel to the line काय सांगितलं त्या ठिकाणी m सांगितलं नेक्स्ट एक्झाम्पल draw a line m draw a line m which is parallel to line काय सांगितलं त्या ठिकाणी m at a distance of 5 cm from it म्हणजे सुरुवातीला आपल्याला लाईन एम ड्रॉ करून घ्यायला लागणार आहे ड्रॉ लाईन एम आपल्याला लाईन एम कशी काढायची आहे किती लाईन एमला कशी असणार आहे त्या ठिकाणी पॅरलल असणार आणि लाईन एमला पॅरलल असून ती लाईन एम पासून किती डिस्टन्सवर असणार आहे तर 5 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर त्या ठिकाणी ती असणार आहे आणि 5 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर आहे अशा पद्धतीची लाईन एम आम्हाला काय करायची लाईन एम काय करायची आम्हाला ड्रॉ करायची आहे फर्स्ट आम्ही काय करणार आहे फर्स्ट हियर वी हॅव टू ड्रॉ काय करायचं त्या ठिकाणी लाईन एम फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ लाईन काय केलं त्या ठिकाणी एम म्हणजे पहिल्यांदा आम्ही लाईन एम काय केली त्या ठिकाणी ड्रॉ लाईन काय सांगितलं एम विच इज पॅरलल टू द लाईन एम असणार आहे मात्र ॲट अ डिस्टन्स किती आहे त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर फ्रॉम इट साईड म्हणजे परत आपल्याला काय केलं पाहिजे वी हॅव टू टेकन 2 पॉईंट्स घेतले हा फर्स्ट पॉईंट घेतला हा अनदर पॉईंट घेतला म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट बी टेकन ऑन द काय घेतलं त्या ठिकाणी लाईन एम वर घेतली आता ॲट धिस पॉईंट फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ काय करणार आहे त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आपण इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करू पॉईंट ए जवळ दिस इज अ परपेंडिक्युलर ॲट द पॉईंट बी वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर काय केले ॲट द पॉईंट ए आणि पॉईंट बीला काय केलं आपण त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आता काय करायचं आहे किती डिस्टन्सवर आहे ॲट अ 5 सेंटीमीटर फ्रॉम काय सांगितले लाईन एम म्हणजे आम्हाला काय केलं पाहिजे इन कंपास वी हॅव टू टेकन अ डिस्टन्स काय घ्यायचं त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर टेक अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर स्टील पॉईंट ए पॉईंटवर ठेवायचं आणि याला काय करायचं एक आर्क केली 5 सेंटीमीटर सेम डिस्टन्स 5 सेंटीमीटरचं स्टील पॉईंट बी वर घ्या आणि काय करायचं असे आर्क मारायचं आणि मग त्या दोन पॉईंट्सला आपण काय करणार आहे लेबलिंग करणार आहे त्या दोन पॉईंट्सला लेबलिंग आपण करूया ठिकाणी दिस पॉईंट पी लिहिला हा पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी आता पॉईंट पी जो आहे तो लाईन एम पासून म्हणजे पॉईंट ए पासून किती डिस्टन्सवर आहे तर 5 सेंटीमीटर डिस्टन्स दिस पॉईंट क्यू ऑल्सो ॲट अ डिस्टन्स काय सांगितलं त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर आहे आणि मग त्या पॉईंट्समधून जाणारी काय करायचे त्या ठिकाणी लाईन ड्रॉ लाईन काय केलं त्या ठिकाणी एम घेतली विच इज पासिंग टू द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी पी अँड क्यू म्हणजे पी अँड क्यू मधून पास होणारी जी लाईन काढलेली आहे त्या लाईनला नाव काय दिलं त्या ठिकाणी एन घेतलं म्हणजे लाईन एन जी आहे विच इज ॲट अ डिस्टन्स काय घेतलं त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर फ्रॉम द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी एम म्हणजे एम पासून ही लाईन एम 5 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे म्हणजे इन दिस वे वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी सी ड्रॉ पॅरलल लाईन टू द काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन लाईन तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस सेट 2.3 काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला जे ब्रिज कोर्सचे व्हिडिओ जो आलेला आहे रविवारचा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे 5 जुलैपासून ते काय केलं त्या ठिकाणी 11 जुलैपर्यंतचा अभ्यास दिलेला आहे मात्र तुम्ही डे वाईज घेतला म्हणजे 5 जुलैचा 6 म्हणजे 6 डे 7 डे 8 डे असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी
त्या दिवसाचा अभ्यास तुम्ही काय करायचा आहे त्या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. आणि हे सुद्धा प्रॅक्टिस सेट 2.3 सुद्धा तुम्ही काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. याच्यावर तुम्हाला गृहपाठ दिलं जाणार आहे. म्हणजे आता प्रकरण आपली 2 संपलेली आहेत. याच्यावर तुम्हाला गृहपाठ दिला जाईल. गृहपाठासाठी एक 100 पेजेस वही आहे ते तुम्ही घालायचे आणि त्याच्यामध्ये गृहपाठ कोणता आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितला जाईल. मात्र ब्रिज कोर्सेसचा अभ्यास जो आहे तो दररोजच्या दररोज तुम्ही करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तिथं रेफरन्सला तुम्हाला ब्रिज कोर्सची जी लिंक आली असेल त्या लिंकवर तुम्ही बघू शकताय. दीक्षा कोर्सचा अभ्यास जो आहे तो 7वीच्या सिलेबसवर आधारित आहे. तेव्हा 7वीच्या भागाची उजळणी होणार आहे. तुमच्याकडे 7वीची पुस्तक असेल तर त्यातलं करू शकता किंवा शेजारी आपल्या असतील कुणाच्या मदतीनं नसेल तर मी ब्रिज कोर्सचा जो व्हिडिओ पाठवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये डिटेल्स त्याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये असणाऱ्या उदाहरणांचा आणि एक्स्ट्रा उदाहरणांचा सराव तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. ब्रिज कोर्सचा अभ्यास जो आहे तो डेली त्या ठिकाणी करायचाच आहे. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला कोर्सच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तरीसुद्धा दररोजचा अभ्यास तुम्ही दररोजच्या दररोज त्या ठिकाणी कंप्लीट करून त्या ठिकाणी ठेवायचा आहे.